नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन आणि ज्वलंत प्रश्नाला आपण हात घालत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर सारथी नॉलेज हब या आमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करायचंय आणि लाईक आणि शेअर देखील करायचंय. मित्रांनो, विविध क्षेत्रातील नवनवीन माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेज हब हा परिवार आतापर्यंत करत आलेला आहे आणि यापुढेही करत राहील. तर मित्रांनो, आज एका नवीन विषयाला आपण या ठिकाणी हात घालतोय. मित्रांनो, निवडणूक आणि मराठा आरक्षण हे सूत्र जवळपास 2001 पासून आपण या ठिकाणी बघतोय. कुठलीही निवडणूक आली की मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जातो आणि त्या मुद्द्याचं भांडवल करून, त्या मुद्द्याचं राजकारण करून आजपर्यंत सर्वच पक्षांनी जवळपास आळीपाळीने सत्ता भोगण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. परंतु मराठा समाजाच्या हाती याच्यातून लागलं तर काय, तर ते म्हणजे केवळ निराशा आणि निराशाच. तर पुन्हा एकदा मराठा आरक्षण हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी जे आंदोलन पुकारलं तेव्हापासून ते आजतागायत हा प्रश्न अतिशय ज्वलंत म्हणून पुढे आलेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर सरकारने एससीबीसी आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं आणि त्याचा फायदा या गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील सत्ताधारी पक्षाला झाला आणि मोठ्या बहुसंख्येने, मोठ्या मताधिक्याने भाजप आणि शिवसेना ही जे पक्ष आहेत यांचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आणि पुन्हा एकदा यांच्याकडे राज्याच्या सत्तेच्या चाव्या मराठा समाजाच्या माध्यमातून गेल्या. एकीकडे ओबीसी समाजालाही खुश ठेवण्यात आलं आणि दुसरीकडे मराठा समाजाला 50% वरचं आरक्षण दिलं. त्यामुळे ओबीसी समाजही खुश आणि मराठा समाजालाही आपल्याला आरक्षण मिळालं अशी भावना तयार होऊन या फडणवीस सरकारने सत्तेच्या चाव्या आपल्याकडे घेण्यात ते यशस्वी झालेत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. आता मात्र फडणवीसांनी एक एक डाव टाकायला सुरुवात केलेली आहे असं म्हणता येईल. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा खरा विरोध जर केला जर असेल तर तो आहे मंत्री छगन भुजबळ यांनी. गेल्या आठवड्यातच मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. यामध्ये फडणवीसांचा देखील सिंहाचा वाटा आहे. ते जरी अजित पवार गटामधून आपलं मंत्रिपद त्यांनी मिळवलेलं जरी असलं, परंतु यासाठी खास करून देवेंद्र फडणवीस हे जास्तीचेच आग्रही असल्याचं दिसत होतं. तर यामधून त्यांनी ओबीसी समाजाला खुश करण्याचा देखील या ठिकाणी चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे निवडणुकांपूर्वी, अगदी भाजप सत्तेत येण्यापूर्वी ज्या छगन भुजबळांच्या विरोधात फडणवीसांनी रान पेटवलं होतं, त्याच फडणवीसांना आज मंत्रिमंडळात घेण्यासाठी ते आग्रही आहेत आणि भाजप शिवसेनेकडे तुल्यबळ मताधिक्य असतानाही, तेवढी त्यांची आमदारांची संख्या असतानाही अजितदादा गटाला देखील त्यांनी आपल्यासोबत सत्तेत सहभागी करून घेऊन अगदी माननीय एकनाथ शिंदे यांचं देखील महत्व कमी करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. मित्रांनो, छगन भुजबळांना मंत्रिपद असेल किंवा दुसरा मुद्दा म्हणजे जी मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जी काही संस्था उभारण्यात आलेली आहे, अगदी ती संस्था मराठ्यांसाठी उभारण्याचं श्रेय देखील देवेंद्र फडणवीसांनाच जातं, हे देखील निर्विवाद सत्य आहे. तर मित्रांनो, मराठा समाजासाठी जी काम करणारी जी संस्था आहे ती म्हणजे सारथी. तर या सारथी संस्थेला देखील निधी पुरेशा प्रमाणात दिला जात नाहीये. आज या संस्थेची जी जबाबदारी आहे ती अर्थ खात्याच्या अंतर्गत येते, म्हणजे अजित पवारांच्या खात्याच्या अंतर्गत ही सारथी संस्था येते. परंतु आज मुलांना जवळपास 5-5 महिने झाले तरीही त्यांची पीएचडीची फेलोशिप देखील येत नाही. त्या उलट महाज्योती असेल, बार्टी असेल, अमृत असेल, या सर्व संस्थांना निधी देण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि ते झालंच पाहिजे. परंतु हे करत असताना कुठल्याही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव व्हायला नको, हीच मराठा समाजाची भावना आहे. दुसऱ्याचं ओरबाडून मराठा समाजाला देऊ नये अशी मराठा समाजाची आतापर्यंतची प्रामाणिक भावना राहिलेली आहे. परंतु सरकार मात्र या ठिकाणी भेदाभेद करून एक सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सध्या दिसून येतंय. त्याचबरोबर मित्रांनो, मागच्याच 1-2 आठवड्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील निर्देश दिले सरकारला
की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेण्यात यावा हे जाहीर झालं आणि त्यानंतर लगेचच सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं राजकीय आरक्षण देखील वैध ठरवलं. म्हणजेच काय तर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू राहील असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. मित्रांनो, कुठलंही आरक्षण जर कोर्टामध्ये जर टिकवायचं जर ठरलं तर त्यामध्ये सरकारची इच्छाशक्ती ही महत्वाची असते आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतीत सरकारची इच्छाशक्ती ही जास्त जोरकसपणे होती आणि त्यांनी त्याच पद्धतीने कोर्टात बाजू मांडली आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण या ठिकाणी टिकलं. तर मित्रांनो, खरी सुरुवात तर आता इथूनच झालेली आहे, कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण आता टिकलेलं आहे. म्हणजेच काय तर सुप्रीम कोर्टाने बाठिया आयोग जो की ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी नेमला गेलेला होता, तर या ओबीसी हा जो काही बाठिया आयोग होता तर त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्या सरकारने आधी स्वीकारलेल्या तर त्या सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्या आणि ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे ते पूर्ववत झालं. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या घेण्यात याव्या या कोर्टाच्या आदेशानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण हे टिकलं. तर मित्रांनो, हे ओबीसींचं जे राजकीय आरक्षण टिकलं ते आहे पूर्णतः बाठिया आयोगावर अवलंबून. बाठिया आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या. तर हा बाठिया आयोग म्हणजे नेमका काय आहे हे देखील आपण या ठिकाणी बघूया आणि त्यांनी नेमक्या कोणत्या शिफारशी केल्या त्या देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, हा बाठिया आयोग तर 11 मार्च 2022 रोजी या जयंत कुमार बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थेतील इम्पेरिकल डाटा तपासण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आली. जयंत कुमार बाठिया हे बाठिया आयोगाचे अध्यक्ष होते आणि 11 मार्च 2022 नंतर म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिन्यामध्ये 7 जुलै 2022 ला या बाठिया आयोगाने आपला जो अहवाल आहे तो सरकारकडे सादर केला आणि सरकारने तो स्वीकारला. यामध्ये बाठिया आयोगाने शिफारस केलेली आहे की राजकीय मागास असल्याची शिफारस केलेली आहे. इतर मागास प्रवर्गामध्ये हा ओबीसी मोडतो आणि राजकीय मागास असल्याची शिफारस या बाठिया आयोगाने केली. त्यानंतर काय तर एससी एसटी 50% असेल तर म्हणजे एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे समजा एखादा जिल्हा असेल आणि त्यामध्ये जर एससी एसटी यांची जर लोकसंख्या जर 50% जर असेल तर अशा ठिकाणी मात्र ओबीसींना राजकीय आरक्षण लागू होणार नाही अशी देखील शिफारस या आयोगाने केलेली आहे. त्यामध्ये नंदुरबार, पालघर वगैरे असे जिल्हे त्यामध्ये येतात. तर ओबीसी साठी 27% आरक्षण लागू केले. या ठिकाणी ओबीसी साठी 27% आरक्षण लागू केलेलं आहे. परंतु 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याकडे एससी 13 आणि एसटी 7 आणि हे 27% आरक्षण लागू केलेले आहे. म्हणजे काय एकूण 47% आरक्षण आपल्याकडे आज राजकीय आहे. परंतु हे जे आरक्षण जे आहे हे 50%च्या वर जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार. तर ही देखील एक शिफारस बाठिया आयोगाने केलेली आहे. त्यानंतर ओबीसींची जी लोकसंख्या आहे ती 37% असल्याचं बाठिया आयोगाचं म्हणणं आहे. आणि आता खरा मुद्दा तर इथं येतो. जर सुप्रीम कोर्टाने बाठिया आयोग जर स्वीकारला जर असेल आणि बाठिया आयोगाच्या आधारे जर त्यांच्या शिफारशी स्वीकारून ओबीसींना जर राजकीय आरक्षण जर दिलेलं जर असेल तर याचाच अर्थ काय तर सुप्रीम कोर्टाने 37% लोकसंख्या ओबीसीची आहे हे देखील या ठिकाणी ग्राह्य धरलेलं आहे. आणि म्हणूनच जर त्यांचं जर 37% आरक्षण जर सुप्रीम कोर्ट 37% लोकसंख्या जर सुप्रीम कोर्ट जर मान्य जर करत जर असेल तर 18.5% त्यांना आरक्षण मिळायला हवं. जे की आज महाराष्ट्रामध्ये 32% आरक्षण ओबीसी समाज घेत आहे.
म्हणजेच किती 13.5% आरक्षण जवळपास जास्तीचं ओबीसी समाजाला मिळत असल्याचं दिसून येतं. जर मराठा समाजासाठी गायकवाड आयोगाची निर्मिती झाली, त्यानंतर शुक्रे आयोगाची निर्मिती झाली, गायकवाड आयोगाच्या आधीही नारायण राणे समितीने जर समाजाला मागास ठरवलेलं आहे, या तिन्ही आरक्षणामध्ये मराठा समाज मागास ठरला, परंतु तरी देखील इंदिरा साहनी प्रकरण जे आहे आणि त्या आधारे त्या निकालाच्या आधारे 50% वरचं आरक्षण देण्यात येऊ नये अशी जर सुप्रीम कोर्टाची जर अट जर असेल, बरोबर, 50% वरचं आरक्षण म्हणून या ठिकाणी मराठा आरक्षण नाकारण्यात आलं. अगदी नारायण राणे समिती असेल, गायकवाड आयोग असेल, शुक्रे आयोग असेल, या तिन्ही आयोगांनी मराठा समाज मागास ठरवलेला आहे. परंतु ओबीसीसाठी मात्र कुठलाही आयोग नाही. 1994चा जो जी आर काढण्यात आला आणि त्याच्या आधारे 16% आरक्षण अचानकपणे वाढवण्यात आलं, त्यासाठी कुठलाही आयोग नेमला नाही, कुठली लोकसंख्येचा अभ्यास केला गेला नाही, तरीही ओबीसींना आधीच 16% आरक्षण देऊन मराठा आरक्षणाची दारं बंद करण्यात आली. याला काही म्हणजे याला कारणीभूत माननीय शरद पवार देखील आहेत. त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा 1994चा जी आर निघाला आणि मराठा आरक्षणाची दारं बंद झाली. म्हणजेच काय, तर मराठा आरक्षणासाठी हे सर्व राजकीय पक्ष आपल्यासाठी घातक आहेत मित्रांनो. त्यामुळं जर म्हणजे आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की 37% लोकसंख्या बाठी आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींची महाराष्ट्रात आहे, तर त्यांना महाराष्ट्रात 18.5% आरक्षण मिळणं अपेक्षित आहे आणि उरलेलं जे 13.5% आरक्षण आहे यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण 50%च्या आत बसू शकतं. बरोबर. तर मित्रांनो, सर्व परीक्षा पास होऊन देखील मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेहमी आपल्या मनात धाकधुकी असते की हे आरक्षण टिकेल की नाही टिकेल. मित्रांनो, कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार, त्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकतं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकताच एक स्टेटमेंट केलेलं आहे की मराठा आरक्षणाची सुनावणी ही जलद गतीने घेण्यात यावी. तर मित्रांनो, एक छोटासा अभ्यासक म्हणून मला आता असं जाणवायला लागलेलं आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मराठ्यांना आरक्षण दिल्या जातं आणि पुढील काही महिन्यांमध्ये ते रद्द होतं. तर आता ही काही जी एकंदरीत परिस्थिती आहे यावरून असं दिसून येतंय की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाची सुनावणी ही ताबडतोब होईल. एकीकडे छगन भुजबळ यांना मंत्री केलं, ओबीसी खुश. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या आदेशाप्रमाणे हायकोर्टात सुनावणी होईल आणि मराठा आरक्षण म्हणजे जे काही एससीबीसी आरक्षण जे आहे ते हायकोर्टात टिकेल. इथं मराठा खुश. परंतु या सर्व काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊन जातील, सरकारला याचा चांगला फायदा देखील होईल. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्टात पुन्हा इंदिरा साहनी प्रकरणाचा दाखला देऊन पुन्हा हे आरक्षण 50%च्या वरचं आहे म्हणून रद्द केल्या जाऊ शकतं. तर मित्रांनो, एससीबीसी आरक्षण हे पूर्णतः कायद्यात बसणार आहे म्हणून एससीबीसी आरक्षण हे टिकायला पाहिजे सुप्रीम कोर्टमध्ये. परंतु ओबीसी आरक्षणाला मात्र कुठलाही आधार नाही. 1994च्या जे आर ने ते 16% आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. तर त्या आधारे सरकार नेमकं ओबीसीचं आरक्षण घालवणार की मराठ्यांचं आरक्षण घालवणार? कारण जर ओबीसीचं आरक्षण खरं तर मराठा आरक्षण 50%च्या वरचं धरून रद्द होऊ शकतं, किंवा जर खरं जर एससीबीसी आरक्षण हे जर मराठ्यांचं जर असेल तर ओबीसी आरक्षण हे आपोआप कमी होईल आणि 50%च्या आत मराठा आरक्षणासहित जे धरून आहे 13 7 20
आणि मराठ्यांचं आजचं 10% आरक्षण म्हणजे 30, फक्त 20% आरक्षण ओबीसींना मिळू शकतं. तर मित्रांनो, येणारा काळ हा मराठा आरक्षणासाठी अतिशय खडतर आहे. शिवाय जी काही अधिसूचना सरकारने मागच्या वेळेस जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी वाशी येथे काढली होती, त्यामध्ये सगळे सोयरे कायदा करण्याबद्दलची ती अधिसूचना होती. मित्रांनो, सरकारच्या मनात जर आलं तर काहीही होऊ शकतं, परंतु आज वर्ष ओलांडून गेलंय तरी सुद्धा त्या अधिसूचनेबद्दल कुठलीही कार्यवाही सरकारमार्फत झालेली नाही हे आपल्या सर्वांना दिसतंय. तेव्हा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून पुन्हा मुंबईकडे कूच करण्याचा सरकारला इशारा दिलेला आहे. त्यांचा जो लढा आहे तो ओबीसीतून आरक्षणासाठी आहे. मित्रांनो, एससीबीसी आणि ओबीसी हे दोन पर्याय मराठा समाजासमोर आहे. मला तरी वाटतं की ओबीसी समाजाला दुखवण्याचा प्रयत्न सरकार या ठिकाणी करणार नाही. त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सरकार हवे तेवढे प्रयत्न करील. शिवाय मराठे एकजूट होत नाहीत ही सरकारची भावना असल्याने त्यामुळे मराठा आरक्षणाचे संभाव्य धोके आपण भविष्यात लक्षात घेतले पाहिजे. आणि त्या दृष्टीने मात्र इथून पुढे आपलं राजकीय हित सोडून सामाजिक हितासाठी मराठा समाजाने एकत्र यायला पाहिजे. एवढंच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. धन्यवाद.